27 गावातील मनपाड जिल्हा परिषद प्रभाग 116 मानगाव सोनारपाडा या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय। आज रविवार असल्यामुळे लोकांची गर्दी सकाळपासूनच मतदानाच्या केंद्रांवर दिसते। प्रतिनिधी किशोर पगार आहेत आपल्याबरोबर। किशोर, काय सांगशील, कशा प्रकारे उत्साह दिसतोय मतदारांमध्ये? एकंदरीत 27 गावचं नितीन जर पाहायला गेलं तर 27 गावामध्ये काटाई गाव असेल किंवा मानपाडा सोनारपाडा असेल, मानपाडा गाव असेल, या सर्व गावांमध्ये एक प्रकारचा उत्कृष्ट प्रतिसाद असा मतदारांचा दिसून येतोय। कारण की ज्या प्रकारे जी प्रमुख मागणी स्वतंत्र संघर्ष समितीची होती की आमची स्वतंत्र नगरपालिका झाली पाहिजे, त्यानंतर शिवसेनेचा सुद्धा विरोध करून शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले। होय, संघर्ष समितीला एकंदरीत जे काही इतर पक्षांनी सपोर्ट केले त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यांनी उमेदवार उभे केले नाही। बीजेपीने मात्र संघर्ष समितीला विश्वास घेऊन आपले उमेदवार उभे केले आणि 27 संघर्ष समितीच्या वतीनेही उमेदवार उभे करण्यात आले। एकंदरीत बीजेपीला सपोर्टच करणार आहे संघर्ष समिती हे दिसून येते। परंतु शिवसेना विरुद्ध संघर्ष समिती अशा जो काही इथे विरोधाभास 27 गावामध्ये दिसतोय आणि त्याकरता जो काही मतदानातून जो निर्णय येईल त्या अनुषंगाने 27 गावाचा निर्णय हा ठरणार आहे आणि त्या अनुषंगाने त्यांची संघर्ष समितीची मुख्य मागणी आहे की नगरपालिका झाली पाहिजे। या याच्यावर नंतर राज्याचे मुख्यमंत्री वगैरे ज्यांनी ज्या भाषणांमध्ये वगैरे सांगितले त्या अनुषंगाने निर्णय घेतील असं वाटतं। किशोर, तुम्ही आता सांगितलं की इतर पक्षांनी उमेदवार उभे नाही केले, तर याचा फायदा भाजप आणि शिवसेनेला मिळणार असं दिसतंय एकंदर? नाही, ज्या पक्षांनी उमेदवार उभे केले नाहीत त्यांचं म्हणणं आहे की आमचं 27 गाव संघर्ष समितीला सर्वपक्षीय संघर्ष समिती आहे ती, कारण सर्वच पक्षीय संघर्ष समितीमध्ये प्रत्येक पक्षाचे उमेदवार आहेत। परंतु त्या ज्या गावाची जी मूळ भूमिपुत्रांचे जे गाव आहे 27 गाव आहेत त्यांची ती एकता आहे आणि जरी प्रत्येक सदस्य हा वेगवेगळ्या पक्षात विखुरला गेलेला असेल तरी सुद्धा 27 गाव संघर्ष समितीची प्रमुख मागणी आहे की नगरपालिका झाली पाहिजे, त्यांना महापालिकेत जायचं नाही। त्याकरता त्यांचा तो संघर्ष आहे। याकरता त्यांनी आता आपले स्वतंत्र उमेदवार उभे केलेत। परंतु चित्र असं दिसतंय की शिवसेनेने सुद्धा आपले उमेदवार उभे केलेले आहेत। शिवसेना नाही मानणार आहे जो गट असतो तो पूर्वीपासून 27 गावामध्ये आहे, या अनुषंगाने मतदान इथे दिसतं। धन्यवाद किशोर या माहितीसाठी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा मतदानाचा दिवस येऊन ठेपलेला आहे। आपण पाहू शकता माझ्या मागे की आता मी इथे मानपाडा 27 गावामध्ये उभा आहे। मानपाडा जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण पाहू शकता की कशा प्रकारे लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि एकंदरीत जो रिस्पॉन्स लोकांचा मिळतो आहे, जो प्रतिसाद लोकांचा मिळतो आहे तो अतिशय चांगला आहे। सकाळी सकाळी दुसरी गोष्ट की 27 गावांनी ज्या प्रकारे संघर्ष समितीने ठरवलेलं आहे की स्वतंत्र जिल्हा परिषद झाली पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी आहे, परंतु स्वतंत्र नगरपालिका झाली पाहिजे। परंतु ज्या प्रकारे त्यांनी आपले स्वतःचे उमेदवार निवडून उभे केलेले आहेत, त्याचप्रमाणे संघर्ष समितीचे वार्ड क्रमांक 116चे उमेदवार दमयंतीताई वजे हे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारूया की त्यांनी आता मतदान केलेलं आहे। ताई नमस्कार, काय वाटतं आज तुम्हाला? आज मतदान केलेलं आहे? आज मला चांगलंच वाटतंय मतदान केल्याबद्दल, पण एवढे आमची इच्छा आहे की आमचे जेवढे कॅन्डिडेट आहेत तेवढे निवडून आले पाहिजेत।